शक्ती आहे लोकांना, भक्ती नाही. महिला म्हणलं पटकन उत्तर द्या. तुमचा भाऊ ना आमचा भाऊ संगत जेवायला बसला, लबाड बोलायचं नाही. आणि तुम्ही भजे वाढायला आल्या, एका वहीनं भज जास्त कोणत्या ताटात टाकाल? तुमच्या त्याच्या बापाची पेंट आहे का? ते ना नाही आम्ही. हा झालं फायनल. पुरुष मंडळीने उत्तर द्या पटकन. त्याला लय सावध बसावं लागतं आपल्या कीर्तनाला. हे साडू नाही पैसे उसने मागितले आणि भावा नाही मागितले. कोणला हा म्हणा? साडूला. भावाला म्हणणार रविवारी पाहू, साडूला चला पटकन. लहान आले पोरं, ए बऱ्या लहान आले पोरं, आपल्या घरी मावशी जास्त वेळा येते का आरत्या? मावशी करेक्ट. लय सोपं आहे महाराज, काय लय सोपं आहे. चला पटकन. पुरीनं उत्तर द्या. पुरीनं तुम्हाला पुरी उत्तर द्या. तुम्हाला पाहिला पोरगा आलं, पसंती झाली, पहिल्यांदाच आलं, त्या पोरानं पोरगी पसंत केली, ते पोरग जेवायला बसलं, जमलं बिमलं काहीच नाही, फक्त पसंती झाली. तुमच्या भावासंग ते जेवायला बसलं, ते नवशिंगरू. हा आणि तुम्ही भजे वाढायला आल्या, पटकन बोला पुरीनो. कळत न कळत एखादं भज भावाच्या ताटात पडेल का शिंगराच्या? शिंगराच्या. साधं उदाहरण आहे. मग इतक्या दिवस राखी बांधली, तो भाऊ उलाटला आणि हे दुसऱ्याच्या पल्सरला पेट्रोल टाकून आलं. याला तर पल्सर नव्हतीच, पल्सर आहे दुसऱ्याची, बुट आहे दुसऱ्याची, पण भजे खाऊन गेला ना. मग समाज असा आहे भाऊ. फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, जुलाब व्हायला अख्खं गाव, रसा प्यायला अख्खं गाव. उमेदवार पडला, एकटाच घरी आला. कार्यकर्ते गायब, कार्यकर्ते दुसऱ्याच्या गुलालात जिंदाबाद. पुन्हा सकाळी याच्या घरी, आपलं गावच नालायकी, पुन्हा याच्या टोळी. काळ अतिशय वाईट आहे. हे इंद्रिकरचं कीर्तन आहे. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. आपल्या तोंडातून वाक्य बाहेर पडलं ते सत्य. 15 वर्षापूर्वी पुढाऱ्याच्या मागे हिंडणारे कार्यकर्ते आणि आता हिंडणारी टोळी, याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. 15 वर्षापूर्वी कार्यकर्ते फिरत होते निष्ठा म्हणून, आता कार्यकर्ते फिरतात मिळतंय म्हणून. जर मिळालं नाही बॉम्बाला. एखाद्या सरपंचाला एखाद्याने 8:30 वाजता फोन केला रात्री, माझी पोरगी आजारी आहे. तो जर म्हणला सकाळी पाहू, कार्यकर्ता काय म्हणतो म्हणजे, कोणाशी बोलत तू बोलतो कोणाशी? 5 वर्ष तुझ्या मागे हिंडलो मी, चुत्या होतो का दुसऱ्या पक्षात? आता निष्ठा नाहीये, निष्ठा निष्ठी आहे. निष्ठा निष्ठी. आता निष्ठा बिष्ठा ही फक्त गुरुजींनाच शिकवायची पोरांना नाही. आता काहीच करायचं नाही. आता महाराज, मग आतापर्यंत एवढे शाळा झाल्या, पुस्तकं झाले, शिक्षक शिकून लोक मेले. पुस्तकाचं पहिल्या पुस्तकातल्या आतल्या पानातलं पहिलं पान कधी गुरुजीने पोराला शिकवलं का? पुस्तकाच्या बस उलटे पालटे झाले, गायडा निघाले, अपेक्षित निघाले, नवनीत निघाले, प्रश्नपत्रिका संच निघाला, सराव परीक्षेचे संच निघाले, गायडा वाचू पोरं मेले, नोकरीला लागून रिटायर झाले, पुन्हा मेले, त्यांचे नातू परत तयार झाले. मग एवढं झालं, मग पुस्तकाच्या आतलं पान कधी गुरुजीनं पोराला शिकवलं का? भारत माझा देश आहे, शिकवलं का? सारे भारतीय माझे बांधव आहे, शिकवलं का? नाही. मग पुस्तक शिकून करायचं काय? जे शिकवायला पाहिजे ते शिकवलं नाही, आणि नको ते शिकून मग रिटायर झाले, येडे झाले. खडे हाणायला लागले, मेंदूतून गेलं ते. पैसा मोकार, बुद्धी कमी. सर्व्हिसवाल्यांचे पेमेंट सुद्धा वयावर नको आहे, बुद्धीवर पाहिजे. 1 जानेवारीला मेंदू चेक करायचा. जितकी बुद्धी कमी होईल तितकं पेमेंट कमी. म्हणजे हे रिटायर झाल्यावर येडेवाणी करायचं नाही. तो प्रॉब्लेम काय होतो, बुद्धी होती कमी.
माल मोकार खर्चायचाच कसा. त्याने मिवणीला बंगला बांधून दिला. मग मिवणीनं बंगल्याला नाव दिलं प्रयत्न. याने याच्या बंगल्याला नाव दिलं सहकार्य. मग त्याच्या पोरानं गाडी घेतली आणि तिच्यावर नाव लिहिलं सत्यानाश. सावध राहायचं. आपले कीर्तन ऐकलं 2-4 दिवस सुधरत नाही माणसाला. काय बधीर होतो तो, एकटाच होतो घरी यायला. हो आता सगळेजण 2च मिनिटं आजीबाईकडे बघा. वय किती झालं? 100. चेहरा फ्रेश, डोळे फ्रेश, बसणं अजून ठणठणीत. जाऊ दे आता 100 म्हणजे त्या मानाने विक्रम झाला. बघा 22च. तिसरीला गेलाय 3 काचाचा चष्मा आहे त्याला. तवा गुरुजी दिसतोय त्याला. 100ची आजी चष्मा नाही. आजीच्या सुनाला चष्मा असं आली होत. दोन्ही मुलांना आहे पण आजीला नाही. काय बोलायचं. काय देवाने शरीर बरं महाराज. हे 100 वर्षाचं जे शरीर आहे ना, हे नुसतं शरीर नाही, कष्टाचं शरीर आहे. नुसतं शरीर नाही. ते काय नोकरीवाल्याची बायको आहे का? लिफ्टन वर जाती, लिफ्टनं खाली, मनक्यात कॅप, डोळ्याला अंधार येत. अगं बाई तू जगती तरी का आला? तू त्यालाही मोकळं करीन, त्यालाही दुसरी करता येईन, तू उलथान काय करते तू जगून तरी? त्याचा निमा पगार गोळ्यांमध्ये जातोय. महाराज जुनं ते जुन्या म्हाताऱ्याने 3 पोरींचे लग्न केले. टोले जांग एअर खणली, मोटर बसवली, पाईपलाईन नाही केली, जमीन बैल किनीनं लय केली. 3 पोरींचे लग्न केले, 2 पोरांच्या शाळा केल्या, रुपया कर्जही नाही, गुंठा इकलाय नाही. म्हातारा ठणठणीत. आपल्याला एकच पोर, तिथेही लग्न करायची गरज पडली नाही. मग ती पेपरला गेली, आलीच नाही तर लग्न करतं का? मग ती का निकाल घेऊन येते का काय कर? माणसं म्हणते आम्ही प्रगती केली. काय वांग केलं प्रगती? 58 वर्ष सरकार धुतलं, नोकरी केली. 58ला बंगल्याला कुदळी हल्ली, 60ला बंगला पुरा झाला, 62ला वास्तुशांती झाली, आणि 63ला येतं वर्ष श्राद्ध आलं. बंगल्यात झोपलाच नाही, तू बांधतो तो का आला? मग त्याच्या पोरानं घराला नाव दिलं दादांची कृपा. दादा जिन्यातच मिळेल तर कृपा कशी होईल? अजून 70चं म्हातारा 85 वाचित आहे. 75चं म्हातारा दिंड. बाबा किती झाले? 85. हे 10वी 12वीची शिंगरणीत आहे का? 85. 8वा 5. 85. याला 22ला बीपी. याची ते कारण आहे का महाराज? ही जुनी जी शरीर आहेत. आता ही आजीबाई आहे, एवढा मोठा परपंच केला ना, तसा नाही केला महाराज. चुलीवरची भाकरी, लवकर उठणं, जात्यावर दळणं, चुलीवरची भाकरी, मुलीवर संस्कार, मुलावर संस्कार, गरिबीत राहणं, 3 रंगाचं लुगडं नेसायचं, पण मुलगा शिकलाच पाहिजे. त्यांची मुलं जी मोठी झाली ना, आता आपण शिकवतो म्हणजे फुकट शिकलो का? आपल्या आई वडिलांची पुण्य आहे. काय होतं आपल्याला? काय होतं? आता तुम्ही मी गरीबाचे काय होतं आपल्याला? 7वी पर्यंत पाटी होती आम्हाला. तिला साठा नाही, नुसतं खापार. बरं पाटी फोडितो म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची, पेन्सिल मोडायची, पण अक्षर ओठत नव्हतं. आणि दप्तराची पिशवी म्हणजे खताची गोण. तिच्यात काय दप्तर होतं का? चिचुके, बोर, कवठ, जांभळं, इटी दांडू, आणि कमराला पट्टी नाही, करगुट्याला लाकूड. भूक लागली का आट्टा चालवायचा, जेवला का आट्टा उतरायचा. आणि अंडरपॅन्ट तर नवी पोत नाही, अख्खा मोकळा कार्यक्रम. असं दिवाळीच्या सुटीत वड्याला पाणी राहायचं पहिलं फुल. आखी पोरं आंघोळीला कुठं? वड्याला. भोंगळी सध्या वड्याच्या काढाला मंडळी पाण्यात, वाळूत पसरायचं आणि तापलं का परत पाण्यात. तवर जर घरचे आले चड्ड्या वड्यालाच, अख्खी भोंगळी गँग पळायची गावाला.
महाराज तुमच्या माझ्या घरात गरिबी होती पण विचाराची श्रीमंती होती. आपली आईच काशी होती आणि आपला बापच पंढरपूर होत. देवळा पुढे कोणी तंबाखू काढली तर पोरग तंबाखू टाकून देत होता. माणूस आलो आता एवढे आवला देत आमच्या पुढे येत्यात. राती कुठं होते राती नदीला होतो आता वड्याला चाललोय. नववीच आहे 15 क्वार्टर आणते ती अवलाद असं ताईट पाहते बापा कधी आणि ते बापालाच म्हणते तुझंच कमी मी तुझंच का मग तुझ्यातून माझा तेवढा फरक कसा. त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझ आहे. कॉलेजचं पोरग दारू पेताना बापाच्या नावाची शेअर करतय दत्तू पाटील की जय हो मग प्यातय आणि प्याल्यावर एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारते. हे रत्या हे भिक्या हे किसन्या